महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। एक संधी वंचितला चारही उमेदवार आम्ही चारीला आज आमची उमेदवारी दाखल केलेली आहे। आमचे 4 उमेदवार एक ओपन मधून त्याच्यामधून आमचे प्रेमजी चव्हाण असतील, महिला ओबीसी मधून आमच्या सुनीताताई चव्हाण आहेत आणि महिला ओपन प्रवर्गातून ओबीसी मधून अनुजा अमर जगताप हे आमचे 4 उमेदवार प्रभाग क्रमांक 24 मधून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही आमचं उमेदवारी फॉर्म भरलेले आहेत। म्हणून तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही आव्हान असं करतो की येणाऱ्या काळात वंचित बहुजन आघाडीच्या प्रभाग क्रमांक 24च्या माध्यमातून आपण सर्व जनतेनं वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून आपल्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्यावं अशी आम्ही सर्वांना विनंती करतो। आणि येणाऱ्या काळात वंचित बहुजन आघाडीचा झेंडा हा महानगरपालिका 24 मधून फडकल्याशिवाय राहणार नाही अशा या ठिकाणी मी प्रश्न असा आहे आपल्या मुकुंदवाडी परिसरामध्ये मुकुंदवाडी परिसरामध्ये महानगरपालिकेने अक्षरशः 2,000 ते 3,000 लोक बेरोजगार झालेले आणि त्यांचे घरं उद्ध्वस्त आणि दुकानं उद्ध्वस्त केलेले। त्यावेळेस तुम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन वगैरे केलेले, त्याचाच फायदा तुम्हाला होणार आहे का? आम्ही फायदा म्हणून ते काम केलं नव्हतं त्या टायमाला। ज्या टायमाला आमच्या गोरगरिबांचे घर उद्ध्वस्त करण्यात आले ते जसं संजयनगरचे कमान असेल, बुद्धविहार असतील जे आणि त्या ठिकाणी जे रोजगार म्हणजे रोज कमवत होते ते आपले दुकानधारक त्यांना त्यांचे घरच नाही तर त्यांचे कामधंदे त्यांनी उद्ध्वस्त केले। पण आम्ही त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्या ठिकाणी एक आंदोलनही केलं होतं। आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही अनेक त्या ठिकाणी शासनाला धारावी धरलं होतं। पण हे शासन जातीवादी शासन आहे आणि हे भाजप सरकार यांना गोरगरिबांची काही परवाही नाही। म्हणून आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही त्या गोरगरिबांना ज्यांचे घर गेलेत, त्यांचे दुकान गेलेत, त्यांना न्याय देण्याचं काम वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवडून आल्यानंतर सर्वात पहिला काम तुम्ही कोणतं करणार? निवडून आल्यानंतर आम्ही काम प्रभाग क्रमांक 24 मध्ये सगळ्यात मोठी पाण्याची समस्या आहेत जे गेल्या 30 ते 35 वर्षापासून त्या ठिकाणी आपल्या औरंगाबाद शहरामध्ये व प्रभाग क्रमांक 24 मध्ये पाणी प्यायला मिळत नाही। अस्वच्छ पाणी आहे, गेल्या 15 दिवसाला पाणी त्या ठिकाणी येतं। म्हणून आम्ही ते पाण्याचा प्रश्न असेल, ड्रेनेजचा प्रश्न असेल, रोडाचा प्रश्न असेल व जे बेघर झालेत यांना आम्ही न्याय देण्याचं काम वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सर्वात पहिले मतदारांना आम्ही आव्हान असं करणार आहोत की आपण आता पहिलं भाजपला निवडून दिलंय, पहिलं काँग्रेसच्या हातात सत्ता दिली, आता यावेळेस श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या हाती सत्ता द्या। आम्ही नक्कीच तुमचं जे अडीअडचण असेल सोडवण्याचा प्रयत्न आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं करू, एवढंच या ठिकाणी आश्वासन देतो, एवढंच सांगतो मतदारांना।